सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वात प्रथम स्वामींचे दर्शन घ्या आणि पुढे बघा, आम्ही आमचं घर जे जुनं होतं घर ते आम्ही तोडून नवीन बांधायला सुरुवात केली आहे। खूप ऊन आहे, फक्त 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजताचं हे कडक ऊन आहे आणि बऱ्याच दिवसापासून हे काम चालू आहे। जवळजवळ धुळीवंदनच्या दुसऱ्या दिवसापासून हे घराचं तोडफोडीचं काम चालू आहे। घर उत्तमच होतं, परंतु एक मनाची इच्छा होती की आपल्या घरावर सुद्धा एखादा स्लॅब असावा आणि स्वामींची कृपा की ते सुद्धा इच्छा पूर्ण स्वामी करणार आहेत। असं म्हटलं जातं की स्वामींचा हात ज्याच्या पाठीवर असतो त्याचं कुणीही कधी वाकडं करू शकत नाही। त्याच पद्धतीने आमच्याबरोबर झालं। आमचं जे घर आहे हे सुंदरच होतं, परंतु एक छोटीशी इच्छा होती आणि ती स्वामींपुढे कधीतरी बोलून दाखवली होती की स्वामी आमच्यासुद्धा घराची इच्छा नक्कीच पूर्ण करा। आणि आता ते दिवस जवळजवळ आलेले आहेत आणि घराला सुरुवात झालेली आहे, घराच्या तोडफोडीला सुरुवात झालेली आहे। लवकरच तुम्हाला मी एक नवीन व्हिडिओ शेअर करीन, त्याच्यात घराचे जे खड्डे झालेले असेल। आता सध्या तरी तोडफोडीचं काम चालू आहे, तर नवीन असेच मिनी व्लॉग मी ह्याच्यावर टाकत राहील आणि तुम्ही नक्कीच सर्वांनी ते मिनी व्लॉग माझ्या आवडीने पाहाल आणि लाईक कराल। ते सुद्धा तोडायला लावलंय। आणि ते बघा मजूर किती उन्हात काम करतात, त्यामुळे मजुरांना कधीही दुखवू नका किंवा त्यांचे पैसे द्यायचे ठेवू नका। अतिशय मेहनत आहे या कामात। अशा पद्धतीने हे घर तोडायचं काम चालू आहे। विटा सुद्धा वेगवेगळ्या अशा काढायचा प्रयत्न केलेला आहे। हे दोघे मजूर जे आहेत हे अतिशय सुंदर आहेत मनाने, कारण कुठेही नुकसान होणार नाही आमचं ह्याची काळजी घेतात आणि त्या काळजीनेच काम करतात। प्रत्येक वस्तू अगदी व्यवस्थित जाग्यावर नेऊन ठेवलेली आहे। हा दरवाजा उघडलेला आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित ठेवलेला आहे। तर आता अशा पद्धतीने पुढचे 2 महिने घराचं काम हे कंटिन्यू चालू राहणार आहे। पाठीमागे तुम्हाला जी बिल्डिंग दिसते ती ह्याच्या आधीसुद्धा मी दाखवलेली आहे आणि त्याच्या पुढे माझं घर आहे। तर बघा, हे जे 2 बेडरूम आहेत हे सुद्धा तोडलेलेच आहेत, जवळजवळ भिंती तोडलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे सुद्धा काम होणार आहे। तर असं काम तुमच्याकडे पण केलं जातं का, मला नक्की सांगा। हे काम जे आहे हे काम आता मी सुरुवात करून जवळजवळ 20 दिवस, म्हणजे घर शिफ्ट होण्यापासूनची गोष्ट सांगते। आणि आता हे जे तुम्हाला दिसतं वरचं हे पत्रे वगैरे पण काढून ठेवलेले आहेत। आता इथे स्लॅब टाकायचं आहे, त्यामुळे पत्रे टॉयलेट आणि बाथरूम असा छोटासा